श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 8. दत्तकृपेने कागलच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी जागा मिळताच मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचे शास्त्री बुवांनी योजले. गावातील लोकही या कामासाठी सामील झाले. कुणी लाकडी पुरवली, कुणी विटा पुरवल्या, कुणी धन दिले. आढेवेढे न घेता माणगावीच्या लोकांनी श्रमदान करून अवघ्या 7 दिवसात मंदिर बांधले. शास्त्री बुवांनी स्वहस्ते सुंदर गर्भागार बांधले. पूर्वेस देवळाचे प्रवेशद्वार करून समोरच विहीर खोदली. वैशाख शुक्ल पंचमी शके 1805 या दिवशी मंदिरामध्ये मूर्ती स्थापन केली गेली. मंदिराच्या पाठीमागील बाजूस स्वयंपाकघर बांधण्यात आले व शास्त्री बुवांच्या स्मार्ताग्नीची सोय करण्यात आली. मंदिराच्या उत्तरेकडील पडवीत शास्त्री बुवा राहत असत. शास्त्री बुवांची दिनचर्या, अनुष्ठान व कडक आचरण यामुळे मंदिराची लवकरच भरभराट झाली. एखाद्या ऋषीमुनीप्रमाणेच त्यांचे वागणे असे. प्राणीमात्रांवर त्यांचे प्रेम होते. शास्त्री बुवा जेवायला बसले की उंदीर येत असत व त्यांच्याबरोबर जेवत असत. एकदा 2 महिने एक नाग मंदिरात वास्तव्यास होता. मंदिराच्या उंबरठ्यावर येऊन ही धामण निजत असे. 2 महिन्यानंतर ती परत रानामध्ये निघून गेली. जणी हिंस्र श्वापदेही शास्त्री बुवांच्या सहवासाने पाळीव प्राण्याप्रमाणे वागत. शास्त्री बुवा मंदिराचा परिसर पवित्र स्वच्छ ठेवीत. माणगावातील लोक त्यांना बुवा म्हणत. त्यांची दिनचर्या ठरलेली असे. ब्राह्ममुहूर्तावर उठून नित्यविधी उरकून स्नान संध्या करत व योगाभ्यास नियमितपणे करत असत. त्यानंतर मंदिरामध्ये येऊन स्वहस्ते दत्ताचे पूजन करत. नित्यपूजेसाठी मंदिराच्या परिसरात फुलझाडे, तुळस लावलेली होती. ती खुडून पूजेसाठी वापरत. विद्यार्थीही आता विद्यादानासाठी मंदिरात येऊ लागले होते. मंदिरात दर महिन्याला रुद्र, एकादशण्या, पूजा अर्चा होऊ लागल्या होत्या. मंदिराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला होता. रुद्रावर्तनाबरोबरच पुढे देवाच्या आज्ञेवरून पुरुष सूक्ताचे अभिषेक सुरू करण्यात आले. दत्ताज्ञेप्रमाणे शास्त्री बुवा वागत असत. मंदिरात पहिला उत्सव हा गुरुद्वादशीचा करण्यात आला. तेव्हापासून शास्त्री बुवांनी घरी जाणे सोडले. ते मंदिरातच राहू लागले. एका घरी कोरडी भिक्षा मागून आणत व मंदिरात आल्यावर सरपण गोळा करून पुन्हा स्नान, मध्यान्ह संध्या, ब्रह्मयज्ञ उरकून पुन्हा दत्ताचे पूजन करत. तांदूळ, मूगडाळ भोजन शिजवून वैश्वदेव नैवेद्य अर्पण करून गोग्रास घालत व अतिथीचे अन्न बाजूला काढून मग दत्ताला वंदून स्वतः भोजन करत. नंतर भांडी साफ करून स्वयंपाकघर स्वच्छ करत असत. आधेमध्ये कुणी काही शंका घेऊन आल्यास शंका निरसन करत. दुपारी मंदिरामध्ये पुराण सांगत. संध्याकाळी परत स्नान करून सायं संध्या करून मंदिरात धूप आरती मंत्रपुष्प करत. रात्री शेजारती करून देवाला निजवून मग आपण निद्रेस जात असत. निद्राही मंदिरातच करत. कडक ब्रह्मचर्य पालन करत. कारण दत्तगुरूंची गृहस्थाश्रमासाठी अजूनही आज्ञा झालेली नव्हती. त्यामुळे बायकोशी संबंध ठेवत नसत. मनामध्ये अखंड नामस्मरण चालू असे. दत्तगुरूंची आज्ञा ही वासुदेवांना सर्वस्व होती व त्याप्रमाणेच ते वागत. दत्तगुरूही आपल्या या लाडक्या शिष्याजवळ मन मोकळं करीत व त्यांना तसे वागायला भाग पाडत असत. वासुदेवांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई या प्रातःसमयी मंदिरात येऊन सडा संमार्जन करून जात असत. मध्यान्ह समयी भोजनापूर्वी परत देवदर्शनासाठी येत व तीर्थप्रसाद घेऊन जात. हळूहळू स्थान महात्म्य वाढू लागले. पूजा अर्चा, काकडा, धूपदीप, नैवेद्य, शेजारती असा नित्यक्रम ठरला. लोकांची अफाट गर्दी होण्यास सुरुवात झाली. अनेक लोक देवाला नजराणे देत असत. अशीच कुणीतरी सुंदर लाकडी पालखी अर्पण केली होती. पालखी अतिशय सुंदर होती. त्याला पितळी छत्र होते, गादी, नक्षीदार तक्क्या, रेशमी कापड, झुंबर अशी दिमागदार पालखी होती. दर शनिवारी याक्षिणी देवीची व दत्ताची पालखी निघे. काठी, चौरी, मोरचेल घेऊन मंडळी पाठीमागून फिरत असत.
यावेळी भजन कीर्तन चाले. 4-5 हजारावर भक्तगण जमत. पालखीचा सोहळा अतिशय मनमोहक असे. शास्त्रीबुवांचे बंधू भालोबा म्हणजे सीताराम हे व्यवस्था पाहत असत. उत्सव मूर्तीसमोर अक्षरशः पेढे, बर्फी, खारका, नारळ यांचा डोंगर होई. तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात येई. आलेल्या धान्याचा विनियोग भंडाऱ्यास होई. भरपूर दाणे, नजराणे येत असत. हळूहळू स्थानाला वैभव प्राप्त होऊ लागले होते. मंदिर परिसरात कुणी आगळीक केली, पाप केले तर दत्त त्यांना कठोर शिक्षा करत. गुरुद्वादशी, दत्त जयंती उत्सवाप्रती 8-10 हजारावर माणसे जमत. वासुदेवांचं आचरण हे कमलदलासमान होते. त्यांना कशाचेही भान नसायचे. निस्पृह अनासक्त राहून मनापासून पूजा अर्चा करून दत्ताज्ञेला मानून भक्तांचे कष्ट दूर करत. उपासना सांगत. उत्सव प्रसंगी पालखी सोहळा पहाटेपर्यंत चाले. मंदिराच्या प्रांगणात 2 लाकडी खांब रोवून घेण्यात आले होते. आरतीच्या वेळी पिशाच्यग्रस्त याला चिकटून बसत. दत्ताज्ञेप्रमाणे बुवा पिशाच्यबाधा दूर करण्यासाठी उपाय सांगत. दिवसेंदिवस माणगावाचे महत्त्व वाडीपेक्षाही वाढले होते. आलेले उत्पन्न बुवा वाडीस पाठवून देत. उत्सवासाठी सावंतवाडीहून एक मूर्ती तयार करून घेतली होती. दत्ताज्ञेने 3री लहान मूर्ती पण घडवून घेतली होती, ज्याची केवळ भस्म स्नान घालून प्रवासात पूजन केले जात असे. बुवांचा योगाचा अधिकार आता वाढला होता. मंदिरातील धान्य, धन, हिशोब, उत्सव या सर्व समारंभाची जबाबदारी रामभाऊ सबनीस पाहत असत. बुवा कधीही त्यात लक्ष घालत नसत. सर्वांपासून दूर राहून देहभान विसरून देवापुढे भजन गाण्यात तल्लीन होत. मंदिरामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सण साजरे होत असत. सुवासिनींच्या हळदी कुंकू देऊन ओट्या भरल्या जात. देवळाच्या दारामध्ये 4-5 गायी, 25-30 श्वान नित्य नियमाने असायचे. त्यांची व्यवस्था बघण्यासाठी एक सेवेकरी नेमण्यात आला होता. बुवांनी एक नियम केला होता. स्वतःच्या हाताने यज्ञोपवीत तयार करून रोज देवास घालावायचे. याप्रमाणे हा नियम त्यांनी 1 वर्ष नित्य नियमाने केला. सदा सर्व काळ देवाच्या सेवेत बुवा बुडून जात. व्यवहारी जगात काय चालले आहे, घरी काय चालले आहे, घरच्यांची काय परिस्थिती आहे, ह्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नव्हते. धनधान्याचे मंदिरामध्ये ढीग पडायचे, पण बुवा त्याच्याकडे ढुंकूनही बघायचे नाहीत. शेवटी रामभाऊ सबनीसांनी आणि भक्त मंडळी या सगळ्यांनी मिळून उत्पन्नाचा 4था हिस्सा बुवांच्या घरी गृहकर्जासाठी द्यावयाचे ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी 4था हिस्सा बुवांच्या घरी पाठवण्यास सुरुवात केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.